नमस्कार मित्रांनो, कालचा प्रश्न आपण जो केला होता तो इथं वरती आहे, तुम्ही बघू शकता चिन्मय निखिलचा. तर तुम्ही चॅनलवर जाऊन त्याचं उत्तर बघू शकता कसं आपण सॉल्व्ह केला होता. आज आपण दुसरा प्रश्न करणार आहे. प्रश्न असा आहे की खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नाचे उत्तर द्या. 6 व्यक्ती वर्तुळाकार बसले आहेत. ओके, मी तो सर्कल बनवून घेतो जो त्यांनी मेन्शन केलेला आहे. ए बीच्या समोर आहे. ओके, तर मग असं करू, आपण ए वरच्या साईडला दाखवला तर बी त्याच्या समोर खालच्या साईडला दाखवतोय. बी ही ईच्या उजव्या बाजूला आहे. ईच्या उजव्या बाजूला म्हणजे बीच्या डाव्या बाजूला ई असेल तर मी इथं ई दाखवून देतो. पुढे काय म्हटलंय, आणि सीच्या डाव्या बाजूला आहे. सीच्या डाव्या बाजूला म्हणजे बीच्या उजव्या बाजूला असेल तर मी इथं सी मेन्शन करतो उजव्या बाजूला बीच्या. पुढे काय म्हटलंय, सी ही डीच्या डाव्या बाजूला आहे. आपल्याकडे सी पॉईंट आहे आणि डी काढायचं आहे. तर सी जर डीच्या डाव्या बाजूला आहे तर डी सीच्या उजव्या बाजूला आहे. सीच्या उजव्या बाजूला डी इथं मी मेन्शन केला. आणि एफ ही एच्या उजव्या बाजूला आहे तर इथं एच्या उजव्या बाजूला एफ दाखवतो. आता डीने त्याची जागा एफ बरोबर बदलली. इथं क्रिस क्रॉस झाला तर इथं खोडून मी डी लिहितो, इथं एफ लिहितो. ओके, आणि ईने बी बरोबर बदलली. ई आणि बीने जर जागा बदलली तर इथं बी असेल, इथं ई असेल. ओके, तर सीच्या डाव्या बाजूला कोण असेल, आपला सी जो आहे त्याच्या डाव्या बाजूला कोण असेल. तर आता जागा बदलल्यानंतर सीच्या डाव्या बाजूला आपला ई असेल. तर याचं उत्तर ई असायला पाहिजे. आन्सर असेल ऑप्शन 1 ई. हाच या प्रश्नाचं उत्तर होता. मी ही एक सिरीज चालू केली आहे, याचे पुढचे व्हिडिओ पण मी टाकत राहणार आहे. तुम्हाला जर सगळेच व्हिडिओ बघायचे तर सबस्क्राईब करा. जर तुमचे काही ओपिनियन्स असतील तर ते कमेंटमध्ये मेन्शन करा. तुम्हाला काही प्रश्न इथं आमच्या चॅनलवर सॉल्व्ह करून घ्यायचे असतील तर ते पण कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. जर तुमचं कोणी मित्र असेल जो तयारी करत असेल MPSC साठी तर त्यांना हे व्हिडिओ शेअर करा. आपण पण शिकू, सगळ्यांना शिकू, हेच माझा उद्देश आहे या चॅनलचा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद मित्रांनो.